आज ना माझ्यासोबत खूप वाईट गोष्ट घडली. ती कोणती पुढे समजेलच. त्याआधी बघा सकाळी आज ना मला उठायला खूपच उशीर झाला होता आणि आहोंना लवकर जायचं होतं. त्यामुळे माझी इतकी गडबड उडाली होती की काय सांगू. तर त्यासाठीच बघा मी तिन्ही गॅसवर एक वस्तू ठेवलीच होती. एकीकडे आमटी उकळीत होती तर एकीकडे भात होत होता. तोपर्यंतच वांगे बटाट्याची भाजी बनवून घेतली. त्यामध्ये काय नाही, साधा सिंपल कांदा, टमॅटो, आपले घरगुती मसाले घातले. थोडंसं खोबरं कोथिंबीरीचं वाटण घालून परतवून घेतलं आणि बघा माझी चपाती कशी करपलेली आहे. सकाळ सकाळी इतकी गडबड उडते की काय सांगू. आणि आज ना माझ्यासोबत पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं होतं आणि मला आवरून जाऊबाईंच्या घरी करंजी करायसाठी देखील जायचं होतं. त्याच्यासाठीच माझी इतकी गडबड चालली होती. तिथे आले, त्यांच्या करंज्या करून आले तर मी इतका वेळाने आले की संध्याकाळी मला 7:30 वाजले होते. तिथून आले, पटपट अशी कपड्यांची घडी घातले कारण मला सायंकाळची दिवाबत्ती वगैरे करून घ्यायचं होतं आणि खूपच उशीर झाल्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. बघू शकता संध्याकाळी सुद्धा परत तीच चुकी मी केली आणि बेसनची पोळी बनवायला घेतली. सकाळची भाजी शिल्लक होती तर म्हणलं तोंडी लावण्यासाठी बेसनची पोळी बनवूया. तर ती सुद्धा असं काही घडलं बघा माझ्यासोबत. हीच वाईट गोष्ट घडली. बेसनची पोळीच उकलून आली नाही. शेवटी मी ते सगळं मिक्स करून घेतलं आणि ती पोळी खराब झाली. तर दुसरी करायला घेतली, ती देखील तशीच झाली. दिवसभर असंच काही सुरू होतं. चला असू दे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.